इति पिसो भगवारहं सम्मा सम्बुद्धो विद्याचरणसम्पन्नो सुगतो लोकविदो अनुत्तरो पुरीषधम्मसारथि सत्था देवमनुसारं बुद्धो भगवाति। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। अनिच्चावत संखारा उपादवयधम्मिनो उपजित्वा निरुध्यन्ति तेषां उपशमो सुखो। अनिच्चावत संखारा उपादवयधम्मिनो उपजित्वा निरुध्यन्ति तेषां उपशमो सुखो। अनिच्चावत संखारा उपादवयधम्मिनो उपजित्वा निरुध्यन्ति तेषां उपशमो सुखो। तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, तथागताच्या सद्धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारा तथागत निर्मित पवित्र भिक्खू संघ, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान अशा रत्नांना सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करतो। आज सखारामजी सातपुते बाबा यांच्या 25व्या स्मृती दिनाच्या निमित्तानं सातपुते परिवार, कबीरनगर, उस्मानपुरा या संपूर्ण परिवाराच्या वतीनं आज बाबांच्या पंच उपादान स्कंदासाठी, त्यांच्या पंच उपादान स्कंदाला सुगती लाभण्यासाठी इथे त्यांच्या स्मृतिपित्यार्थ संपूर्ण सातपुते परिवाराच्या वतीनं पूजनीय भिक्खू संघाला चिबरदान आणि भिक्खूंना भोजनदानाच्या कार्यक्रमामध्ये आपण सर्वजण उपस्थित आहात। सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या विषयी खूप खूप मंगलमैत्री मी या ठिकाणी अर्पण करतो। विशेषतः धम्मोदय द राईज ऑफ धम्मा या आपल्या यूट्यूब चॅनलला बघणाऱ्या सर्व दर्शकांसाठी सुद्धा खूप खूप मंगलमैत्री अर्पण करतो। उपस्थित आपण सर्व श्रद्धाशील संपन्न उपासक आणि उपासिकांनो, आज अत्यंत महत्त्वपूर्ण अशा या कार्यक्रमामध्ये आपण सगळेजण उपस्थित आहोत। सातपुते परिवार हा अत्यंत श्रद्धावान असणारा परिवार आणि या परिवाराच्या वतीने अनेक वेळेस पूजनीय भिक्खू संघांना भोजनदानासाठी ते निमंत्रित करतात। धम्मपूजा, परित्राण पाठ आणि धम्मप्रवचनाचे, धम्मदेशनेचे कार्यक्रम ते सातत्यपूर्ण आयोजित करतात। त्यांचा संपूर्ण परिवार आणि आपण उपस्थित सर्व श्रद्धावान उपासक आणि उपासिकांनो, आजच्या या सुंदर अशा कार्यक्रमामध्ये आपण सर्वजण सम्मिलित झालेले आहात। विशेषतः आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत असताना तथागत सम्यक संबुद्धांनी 2600 वर्षापूर्वी जो काही दुःखमुक्तीचा महान असा मार्ग शिकवलेला आहे, तो मार्ग आपण सातत्यपूर्ण समजून घेऊन आपल्या आचरणामध्ये आणण्याचा आपण वारंवार प्रयत्न केला पाहिजे। जेव्हा आपण खूप चांगल्या आणि सुज्ञ भावनेनं तथागताचा हा सद्धम्म जाणून घेऊ, तेव्हाच कुठे आमच्या आयुष्यामध्ये आम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं जीवन जगता येईल आणि ते संपूर्ण जीवन आमचं दुःखमुक्तीसाठी असेल, कल्याणासाठी असेल, निर्वाणासाठी असेल। आज हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करत असताना तथागत सम्यक संबुद्धांनी जे काही 37 बोधिपक्षीय धम्म सांगितलेला आहे, 37 बोधी पाक्षीय धम्मातील
आपण आज जे काही 4 स्मृती प्रस्थान सांगितलेले आहेत, 37 बौद्धिपक्षीय धम्मातील 4 स्मृती प्रस्थान, जे काही स्मृतीचं अंग बुद्धाने शिकवलेलं आहे ते आपण अत्यंत साध्या आणि सोप्या भाषेमध्ये आज या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करूया. 37 बौद्धिपक्षीय धम्म त्यातल्या 4 स्मृती प्रस्थानातील पहिलं स्मृती प्रस्थान ज्याला म्हटलेलं आहे, म्हणजे हा सरावाचा मुद्दा आहे, हा अभ्यासाचा मुद्दा आहे, हा निरंतर आचरणाचा मुद्दा आहे. आणि या स्मृती प्रस्थानाच्या द्वारे तुम्ही आम्ही खूप चांगल्या चित्तानं जीवन जगू शकतो आणि आमच्या सगळ्यांचं दुःख नाहीसं होऊ शकते. तर या 4 स्मृती प्रस्थानामधील पहिलं स्मृती प्रस्थान जे आहे त्याला कायानुपස්සना स्मृती प्रस्थान म्हणतात. दुसरं जे आहे तो वेदनानुपස්සना आहे. तिसरं जे आहे ते चित्तानुपස්සना आहे आणि चौथं जे आहे ते धम्मानुपස්සना आहे, है ना. तर यातील अत्यंत उपयुक्त आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्ही आम्ही कोणती स्मृती करायला पाहिजे, तर हा उपदेश तथागत सम्यक संबुद्धांचा आज आपण या ठिकाणी अत्यंत कमी वेळा आणि तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तेव्हा उपस्थित आपण सर्व उपासक उपासिकांनी पुन्हा एकदा दोन्ही हात जोडून 3 वेळेस साधुकार द्यावा. साधू साधू साधू. तर कायानुपස්සना स्मृती प्रस्थानामध्ये तथागत सम्यक संबुद्धांनी काय शिकवलं, आपण जलदान विधी, पुण्यस्मरण दिन हे जे विधी करत असतो, तर या विधीच्या दरम्यान आता आपण स्मृती करू लागलोय, है ना. आजचा जो कार्यक्रम आहे तो स्मृतीचाच कार्यक्रम आहे. आता स्मृती कशा करताय तुम्ही? स्मृती ही जवळजवळ 16 प्रकारे आपण करत असतो आणि 16 प्रकाराच्या आधारावरती आपण स्मृतीचा अभ्यास करू शकतो. तेवढा वेळ आपल्याकडे आज नाही आहे, परंतु अत्यंत प्रभावीपणे कशाची स्मृती बुद्धांनी करायला सांगितली त्याविषयी आपण थोडंसं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. आता तुम्ही आम्ही सगळेजण आपण बाबा ज्यांच्या संपर्कात आले, है ना, आज प्रत्येक कुटुंबातल्या सदस्याला बाबाची आठवण आली का नाही? आहे का नाही? कोणी पाहिले असतील, कोणी त्यांच्यासोबत रमला असेल, कोणी त्यांच्यासोबत राहिला असेल, है ना. आईनं कितीतरी वर्ष बाबासोबत संसार केला असेल. तर मग तुम्ही सगळे मुलं मुली, नातू, ज्यांनी बाबाला पाहिलं, सून, ज्यांनी बाबाला पाहिलं, तर ते सगळेजण आज बाबांची स्मृती करताय का नाही? मग स्मृती कोणाची निघत असते? चांगल्या लोकांची स्मृती करत असतो आपण, है ना. स्मृती कशाची करत असतो आपण? चांगल्या धम्माची स्मृती. स्मृती कशाची करतो आपण? चांगल्या गुणाची, आहे का नाही. एखादा लेच भांडकुदळ आहे, एखादी लेच भांडकुदळ आहे, त्या बाईची स्मृती कोणी करते का? त्या माणसाची स्मृती कोणी करते का? चांगल्या लोकांच्या बाबतीत असं अजिबात होत नाही. चांगल्या लोकांची आठवण येते आणि चांगले लोक मेले तरी ते कर्मानुसार आपल्यामध्ये जिवंत राहत असतात. आणि म्हणून आज बाबा सुद्धा तुमच्या सर्वांच्या मध्ये कर्मरूपाने जिवंत आहेत, है ना. आणि तथागत सम्यक संबुद्धांनी त्या काळी त्यावेळी सांगितलं होतं की माणसं मरतात, माणसाचं कामच आहे येणं आणि जाणं, है ना. त्याचं येणं आणि जाणं. आपण आता एक गाथा ऐकली ना, ते अनिच्छावत संखारा उपादव यधम मिनो उपजित्वा निरुज्जन्ते तैसं उपसमो सुखो. ज्याला ही गाथा समजली तर त्याला कायानुपස්සना करता येईल, कायानुपස්සना स्मृती प्रस्थानाची भावना करता येईल. मग अशा कार्यक्रमाच्या दरम्यान तुम्ही आम्ही काय शिकायला पाहिजे, आहे का नाही? अशा कार्यक्रमाच्या दरम्यान तुम्ही आम्ही काय करायला पाहिजे हे बुद्धांना शिकवलं. आता सर्वात महत्त्वाचं असं आहे की कुठेतरी धम्माची पूजा सुरू आहे, कुठेतरी प्रवचन सुरू आहे आणि कुठेतरी परित्राण पाठ सुरू आहे, त्याच्यामध्ये तुम्ही गेला तर तुमचं कल्याण होईल का? नाही होणार, आहे का नाही? नाही होत ना. कल्याण कसं होतं? समजा गेलो, ऐकलं, समजलं आणि आचरणात आणलं तर कल्याण होतं. एक लक्षात घ्या, विहार छोटा असो किंवा मोठा असो, घर छोटा असो किंवा मोठा असो, ज्या विहारात बुद्ध आहे आणि ज्या घरात बुद्ध आहे
त्या लोकांचं कल्याण 100% होत असते. हा, आहे का नाही? म्हणजे हा मुद्दा कसा आहे, तर हा मुद्दा आहे स्मृती प्रस्थानाचा. हा मुद्दा कसा आहे, चिरंतर भावनेचा. हा मुद्दा कसा आहे, तर निरंतर सरावाचा. आणि हा मुद्दा आहे जन्मापासून ते मरेपर्यंत आचरणाचा. जेव्हा तुम्हाला आम्हाला या बारीक गोष्टी समजतील तेव्हा खऱ्या अर्थाने तुमचे आमचे जीवन धन्य होऊन जाईल. याच आधारावरती बुद्ध काळातले अत्यंत लहान लहान मुलं आणि बुद्ध काळातले अत्यंत वयोवृद्ध लोक सुद्धा अरहंत पदापर्यंत गेलेले आहेत. बघा, आज जर आपण विचार केला, आमच्या खरं आहे ते, आमच्या जवळजवळ 60-70 वर्षाच्या लोकांना सुद्धा काही काही वेळेस वंदना पाठ नाहीये, आहे का नाही? साहजिक आहे. आता बुद्ध काळात हे होतं ना तसं. बुद्ध काळातल्या बऱ्याच लोकांना वंदना पाठ नव्हती. पण दुसरी एक गोष्ट अशी होती बुद्ध काळात, की बुद्ध काळातल्या 7 वर्षाच्या मुलाला सुद्धा अरहंत पदाची प्राप्ती झालेली आहे ना. 7 वर्षाच्या मुलाला सुद्धा अरहंत पदाची प्राप्ती झालेली आहे. 70 वर्षाच्या माणसाला, स्त्रीला सुद्धा श्रोतापन्न, सकृतागामी, अनागामी पर्यंत ते लोक गेलेले आहेत. मग हे कशाच्या आधारावर गेले असतील बरं, आहे का नाही? आज जो धम्म आपण ऐकतो तर त्याच्यामध्ये काही बदल आहे का? अजिबात नाही. कारण जे काही आपण ऐकू लागलो ते बुद्धाचं वचन आहे. आणि बुद्धानं 2600 वर्षापूर्वी तेच सांगितलं. 2025 मध्ये आपण तेच ऐकू लागलो. मग फरक काय पडला तुमच्या आमच्यामध्ये? जेव्हा आम्ही निरंतर त्या प्रभावामध्ये येऊ ना, तर तेव्हा आम्हाला प्रकर्षाने त्या गोष्टीची जाणीव होईल. आणि एकदा आम्हाला त्या गोष्टीची जाणीव झाली की मग सुख आमच्या पाठीमागे लागते. सुखाच्या पाठीमागे आम्हाला लागायची गरज लागत नाही. संपत्ती आमच्या पाठीमागे लागते, संपत्तीच्या पाठीमागे आम्हाला लागायची गरज नाही. कोणत्या आधारावरती? तर धम्माच्या या आचरणिक गोष्टी आम्ही समजून घेतल्यानंतर सर्वांगीण सुखाचा लाभ आम्हाला होतो. या भोग संपदा आहेत, है ना. तुम्हाला जे काय पाहिजे ना त्याला भोग संपदा बुद्धानं सांगितलेलं आहे. मग भोग संपदेमध्ये काय काय येतं बरं? घर आहे का नाही? आमचं काय विहार नसलं तर आम्ही झाडाखाली राहू शकतो, पण तुम्ही राहू शकता का? नाही. तुमचे आई वडील, तुमचे लहान लहान लेकरं, येणारी पाहुणे, आहे का नाही? एवढे कुठं झाडाखाली ठेवचाल त्यांना तुम्ही, आहे का नाही? आला जाऊ झोपावर झाडाखाली होते का? तसं नाही होत ना. कारण काय, या संपूर्ण भोग संपदा तुम्हाला पाहिजे, आहे का नाही? घर पाहिजे, संपत्ती पाहिजे, आरोग्य पाहिजे. ही सगळ्यात मोठी भोग संपदा आहे. हा, घर असेल, संपत्ती असेल, आरोग्य असेल, आणि ह्या संपूर्ण भोग संपदा आम्ही प्राप्त केल्यानंतरच जर त्याच्याही पुढे जाऊन एक गोष्ट आम्ही केली आयुष्यामध्ये, मग अजिबात दुःखाचा लवलेश सुद्धा शिल्लक राहणार नाही. आणि आम्ही साऱ्या गोष्टी यासाठीच करतो ना. दुसरं कारण काय, आहे का नाही? या जगामध्ये जे जे लोक वंदना करू लागलेले आहेत, वंदना म्हणू लागलेले आहेत, रोज बुद्ध विहारात जाऊन वंदना म्हणतात लोक, आहे ना. सगळ्यात जास्त स्त्रिया असतात बिचाऱ्या वंदनेमध्ये. पण कुठे पाहिलं तर महिलांना जास्त धम्माची गोडी आहे. आणि हे शाश्वत दृष्ट्या सत्यता आहे. बौद्ध धम्माचा इतिहास जेव्हा तुम्ही पाहाल ना, तर त्याच्यामध्ये सर्वाधिक तुम्हाला महिलाच दिसतात. माणसं कमी आहेत, है ना. भिक्खुनी संघ, आणि त्या भिक्खुनी संघामध्ये सगळ्या अधिक अरहंत होणाऱ्या ज्या आहेत त्या भिक्खुनी आहेत. मी मागच्या वर्षावासामध्ये जम्बूद्वीपातील आदर्श स्त्रीरत्ने हा ग्रंथ वाचला. हा, भदंत अंगुलीमाल शाक्यपुत्र जालन्याचे, त्यांनी 3 खंड त्या पुस्तकाचे लिहिलेले आहेत. आणि ते शेवटच्या पानाला असं म्हणतात की अशा अनगणित स्त्रिया आहेत, अशा अनगणित भिक्खुनी आहेत ज्या अरहंत झाल्या पण त्यांचा उल्लेख आला नाही. तर याचा अर्थ काय आहे? अभ्यासातून तुम्हाला सांगतोय की इथे महिलांची संख्या खूप मोठी आहे चांगल्या कार्यामध्ये, आणि बिचाऱ्या महिला सर्वाधिक सुखाच्या भागीदारी होतात. मग माय मौल्यांनो, उपासक आणि उपासिकांनो, आपण अत्यंत प्रभावीपणे तथागत सम्यक संबुद्धांनी सांगितलेल्या या स्मृती प्रस्थानाचा अभ्यास केला पाहिजे. म्हणजे जेव्हा तुम्ही जलदान विधीला जाल, जेव्हा तुम्ही कोणाच्या अंत्यसंस्काराला जाल,
जेव्हा तुम्ही कोणाच्या स्मृती दिनामध्ये जाल ना, तर ते गेल्यानंतर आम्ही आमच्या कायेचा अभ्यास केला पाहिजे. आणि ज्याला खूप चांगल्या पद्धतीनं स्वतःच्या कायेचा अभ्यास करता आला, ती व्यक्ती त्याच्या आयुष्यामध्ये मरेपर्यंत कोणाला भांडणारच नाही. हो, बघा काय सुंदर शिकवलं बुद्धानं. म्हणजे घरात जर भांडणं करायची नसेल तर स्मृतीचा अभ्यास करा, है ना. घरातली संपूर्ण नाती जर टिकवायची असतील तर स्मृती प्रस्थानांचा अभ्यास करा, असं बुद्धानं त्या काळी सांगितलं. आणि हे कोण करू शकते? 7व्या वर्षाच्या मुलापासून ते शेवटच्या समयी मरणाऱ्या माणसापर्यंत. इथे वयाची कुठल्याही पद्धतीनं अजिबात आट नाहीये. ज्याला वाचता लिहिता येत नाही त्यालाही जमते, आणि ज्याच्याकडे डॉक्टरेट आहेत त्यालाही जमते, आहे का नाही. म्हणजे साऱ्यांसाठी आहे. आणि हा अभ्यास कसा आहे? तर हा अभ्यास चित्तानुसार करायचा आहे, हा अभ्यास धम्मानुसार करायचा आहे, हा अभ्यास कायेची पස්සना करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीनं करायचा आहे. कायेची पස්සना कशी बुद्धानं शिकवली आहे ना. म्हणजे इथे जाणारा प्रत्येक चांगला किंवा वाईट माणूस, जिवंत राहणाऱ्या प्रत्येक माणसाला काही ना काही शिकवून जात आहे. आता जे काही डोली घेऊन जातात लोक, है ना, खांद्यावरती, आता आपल्याकडे ते स्वर्गरथ असतात, निर्वाण रथ म्हणा, स्वर्गरथ म्हणा, गाडी सजवलेली असते. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. त्या हरिहरांच्या आवाजात ऐकलं की लोकांना समजून जाते अरे कोणतरी गेलं भाऊ, आहे का नाही. आणि ते जाताना तो व्यक्ती आपल्याला बोलतो का बरं काही? त्या गाडीतला व्यक्ती तुम्हाला आम्हाला काही बोलतो का? अजिबात बोलत नाही. पण न बोलता तो बरंच काही सांगून जातो. तो असं म्हणतो, काय म्हणतो तो? न बोलता. स्मृती प्रस्थानाचा अभ्यास तुम्ही आम्ही केला पाहिजे, कायानुपස්සना तुम्ही आम्ही समजून घेतली पाहिजे. जेव्हा त्या व्यक्तीला आम्ही घरामध्ये ठेवतो ना, थोडासा वेळ झाल्यानंतर आजूबाजूचे लोक किंवा पाहुणे रावणे म्हणतात की आता खूप वेळ झालेला आहे, बावडीला लवकर उचला, आहे का नाही. तिथं त्यानं तुम्हाला पहिली शिकवण दिली. ते काय म्हणते? न काही बोलता तो व्यक्ती तुम्हाला आम्हाला सांगू लागलाय की इथं जिवंत माणसाचीच कदर असते, मेल्यानंतर कोणाची गय केल्या जात नाही. तिथे गेल्यानंतर है ना, 2-4 भंतीजी आले आणि जास्तच वंदना म्हणू लागले तर बरेच आमचे लोक येऊन सांगतात भंतीजी आटपत घ्या, लोक खोळंबलेले आहेत. कारण लोकांना हे माहित आहे की एका मेलेल्या माणसामुळे जिवंत माणसांना त्रास नाही झाला पाहिजे. त्याचं बरोबर आहे. तर दुसरी शिकवण तो माणूस आपल्याला काय देऊ लागलाय की बाबा इथपर्यंत आम्ही तुम्हाला आणलंय काय. आतापर्यंत लोक शांत होते, पण आता जास्त वेळ झाला तर लोक शांत बसणार नाहीत. म्हणजे इथे जिवंत माणसाची कदर केल्या जाते, मेलेल्या माणसाची अजिबात कदर केल्या जात नाही. जेव्हा त्याला सरणावर ठेवतात, है ना, सरणावर ठेवल्यानंतर त्याला जेव्हा अग्नी दिल्या जाते आणि तेव्हा तो शेवटची शिकवण आपल्याला देऊन जातो की भल्या माणसा आज ना उद्या तुझा सुद्धा नंबर आहे, आज ना उद्या तुझा सुद्धा नंबर आहे. आणि म्हणून इथं येऊन जळण्याच्या ऐवजी, है ना, प्रत्येकाला जाळणारच आहेत. पहिले पुरायचे, आता जाळतात. प्रत्येकाला जाळणारच आहेत. म्हणजे शेवटी जळायच्या अगोदर आम्ही या कायाची पස්සना करून आमच्या मनातील वैरी जाळण्याचं काम केलं पाहिजे, नाही ना. तिथं जळाल्यानंतर काही जळत नाही आमचं. तिथं काय होऊ लागलं बरं? 2च मिनिटात माणूस जाळल्यानंतर काय होतं? राखच होऊ लागली ना. आता इथले हाड जे काय ठोस हाडं असतात तेच राहतात, बाकी एखादा फुटका मनी जे दिलेला असते तो तोंडामध्ये ठेवायला तोच राहतो. दुसरं काही राहते? काहीच राहत नाही, सगळं संपून जाते, आहे का नाही. पण तुम्हाला आम्हाला या वरवरच्या दृष्टिकोनातून हेच वाटतं की तिथं सगळं काही संपलेलं आहे माणसाचं तिथं फक्त शरीर संपत, है ना. आता मी हा जलदान विधी करत असताना काय बोललो? रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान. शरीरामध्ये, तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये
हे 5 जे काही उपादान स्कंद आहेत हे माणूस मेल्यानंतरही संपत नाहीत, हे माणूस जाळल्यानंतरही संपत नाहीत आणि तथागत सम्यक संबुद्धांनी 2600 वर्षापूर्वी याचा पुनर्भव सांगितलेला आहे. म्हणजे पुनर्जन्म नाहीये, हा ना. रत्नदीप गेले तसेच वापस येतील का? नाही, पुनर्भव आहे तो, पुनर्जन्म नाही आहे. आणि म्हणून मायमाऊल्यांनो, उपासकांनी उपासिकांनो, आम्हाला जर आमचं आयुष्य सुखाने जगावं असं वाटत असेल, आनंदाने जगावं असं वाटत असेल, तर तुम्ही आम्ही रोज फक्त एखाद्या कार्यक्रमापुरतच नाही तर दररोज 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं, ज्यांना अर्धा तास मिळते तर उत्तम आहे आणि ज्यांना दिवसभर मिळते तर उत्तमच आहे. रिटायर मंडळी जे असतात त्यांना दिवसभर मिळते, तर त्यांनी दिवसभर सुद्धा कायानुपස්සनेचा अभ्यास केला पाहिजे. कायानुपස්සनेचा अभ्यास, मग कायानुपස්සना म्हणजे काय की ही काया है ना, कायानुपස්සना म्हणजे ही संपूर्ण काया. आता आपल्या शरीरातला असा कोणता भाग आहे आपल्याला आवडतच नाही? असा एकही भाग नाही की तो आवडत नाही, आहे का नाही? आपलं आपल्या शरीरावर प्रेम असते का नाही? असं कोणी म्हणते का या करंगळीचं काहीच काम नाही, घेऊन टाका तुम्हाला, म्हणतो का असं आपण? अजिबात म्हणत नाही. कारण काय? म्हणजे 15 दिवसानंतर कापलेले केस सुद्धा येतात, तरी पण काही काही लोक केस कापत नाहीत, कारण आमचं रूप कसं दिसल, आहे का नाही? बरं, म्हणजे ज्या गोष्टी आपल्या शरीराच्या बाबतीत आपण असा विचार करतो की ते गेल्यानंतर सुद्धा येणार आहे 15 दिवसात, पण 15 दिवसासाठी सुद्धा आपण त्याचा त्याग करू शकत नाही. बुद्धाने 2600 वर्षापूर्वी सांगितलं की आम्ही छोट्या छोट्या गोष्टींचा नित्य नियमानं त्याग केला पाहिजे, कायानुपස්සना केली पाहिजे. आणि कायानुपස්සना करत असताना अत्यंत लहान लेकरापासून ते वृद्धापर्यंत फक्त एकच विचार केला पाहिजे की ही जी काया आहे, 3.5 हाताची बॉडी काया, ही काया एक ना एक दिवस लयास जाणार आहे. मग लयास जाणार आहे म्हणून हिची काळजी करायची नाही असा अर्थ होत नाही, बरं आहे का नाही? आता बघा, त्या महाकुंभ मेळ्यामध्ये अनेक साधू संन्यासी आले. एक संन्यासाचा मी इंटरव्ह्यू पाहिला आणि तो संन्यासी सांगत होता 25 वर्षापासून आंघोळच नाही केली मी. बापा बापा म्हणलं कायच करावं. आता त्या गंगा नदीमध्ये तर तो आंघोळीला गेला, किती माशा मरतील बरं, आहे का नाही? खरंच आहे ना. मग त्याला काय होणार आहे का? अजिबात नाही. बुद्धानं क्षणोक्षणी कायानुपස්සना शिकवलेली आहे. कितीही मोठं तप करा, कितीही मोठा जप करा, कितीही मंत्र पाठ करा, याला काही महत्व नाही आहे. क्षणोक्षणी 5-10 मिनिटं, 15 मिनिटं, अर्धा तास आम्हाला रोजच्या रोज आमच्या कायाची पස්සना करता आली पाहिजे. कायानुपස්සना करणं याचा अर्थ कायेचा तिरस्कार करणं अजिबात होत नाही. जो व्यक्ती स्वतःवरती प्रेम करतो तोच कायानुपස්සना करतो, है ना. जो व्यक्ती स्वतःवरती सर्वाधिक प्रेम करतो तोच कायानुपස්සना करतो आणि तोच व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये धम्माचे उत्तम फळ चाखून आपल्या जीवनाला सुखी आणि समाधानी बनवण्याचा प्रयत्न करत राहतो. मी संपूर्ण सातपुते परिवाराविषयी, विशेषतः सातपुते आईविषयी खूप खूप मंगल मैत्री अर्पण करतो. त्यांचा संपूर्ण परिवार है ना, मुलगा, सून, कबीरा, है ना, मुली, मुलींचे मुलं, जावई, सर्व परिवाराविषयी मी खूप खूप मंगल मैत्री या ठिकाणी अर्पण करतो. शेवटी जाता जाता सखारामजी सातपुते बाबा यांच्या 5 उपादान स्कंदाला सुगती लाभो अशी मंगल मैत्री व्यक्त करून, आपल्या सर्वांविषयी मंगल मैत्री व्यक्त करून, विशेषतः धम्मोदय द राईज ऑफ धम्मा या आपल्या यूट्यूब चॅनलला बघणाऱ्या सर्व दर्शकांसाठी सुद्धा खूप खूप मंगल मैत्री व्यक्त करून आजचा हा धम्मसंस्कार या ठिकाणी संपन्न करतो.